नमस्कार मुलांनो. आज आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमाच्या मराठी या विषयामधील जी चौथी जी कविता आहे, उत्तम लक्षण, संत रामदास यांची, ती आपण आज पाहणार आहोत. तर प्रथम आपण त्या कवितेचा जो सारांश आहे, कविता कशाबद्दल आहे ते पाहणार आहोत. संत रामदास यांनी या रचनेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितली आहेत. म्हणजे आदर्श व्यक्ती कशी असली पाहिजे ते सांगितलंय आणि हे सांगताना काय करायला हवं आणि काय करू नये याबद्दल मार्गदर्शन सुद्धा केलंय. व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असावं असं हे सांगणारा हे जी संदेश या रचनेमधून संत रामदास यांनी दिला आहे. कवीने या कवितेत उत्तम लक्षणे आपल्यात निर्माण व्हावी यासाठी अनेक गोष्टी सांगितल्यात. त्या गोष्टी जर आपण आपल्या अंगी बाणल्या किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न केला, तर आपणही एक उत्तम व्यक्ती बनू शकू. आता ते काय आहे? काय लक्षणं सांगितली? काय करावं आणि काय करू नये ते सांगितले ते आपण आता पाहू. बघा, सुरुवातीला म्हटलं आहे, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण सर्वज्ञपणाची. श्रोती म्हणजे काय? तर संत रामदास ज्यांना सांगतायत म्हणजे जे ऐकतायत त्यांना श्रोती म्हटलेलं आहे. श्रोती म्हणजे ऐकणारा. श्रोती व्हावे सावधान. सावधान म्हणजे काय? तर सावध व्हा. सावध व्हा म्हणजे इथे अर्थ असा आहे, की मी जे काही सांगतो आहे ते शांतपणे ऐकून घ्या. उत्तम गुण. उत्तम गुण म्हणजे चांगली जी लक्षणं आहेत, एका चांगल्या व्यक्तीची चांगली लक्षणं आहेत, ती म्हणजे उत्तम गुण. बाणणे. बाणणे, बाणे खुण. बाणणे म्हणजे काय? तर अंगीकारणे किंवा आपल्यामध्ये आणणे त्या सर्व गोष्टी. आणि सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा. ज्याला सगळं माहिती आहे त्याला सर्वज्ञ म्हणतात. आता याचा अर्थ काय? इथे संत रामदास ऐकणाऱ्यांना उत्तम गुण सांगणार आहेत आणि त्यासाठी सावध व्हायला सांगतायत ते. ते काय म्हणतायत? तर उत्तम पुरुषाची म्हणजेच आदर्श व्यक्तीची मी तुम्हाला आता काय सांगणार आहे? तर लक्षण सांगणार आहे. तर संत रामदास श्रोत्यांना सांगतात, की श्रोते हो, मी तुम्हाला आता चांगल्या व्यक्तीची किंवा गुणवान व्यक्तीची लक्षणं सांगत आहे. ती तुम्ही सावधपणे ऐका. म्हणजे पूर्ण ऐकून घ्या. लक्ष तुमचं माझ्या बोलण्याकडे ठेवा. ही लक्षणे ऐकून तुम्हालाही मी सांगितल्याप्रमाणे उत्तम व्यक्ती व्हायचं आहे. त्यामुळे ही सर्व लक्षणं तुम्हाला ऐकून घ्यायची. आता कुठली कुठली लक्षणे आहेत ती पुढे आपल्याला टप्प्याटप्प्याने दिसणार आहेत. पुढे बघा काय म्हटलंय, वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. वाट म्हणजे काय? तर रस्ता. पुसल्याविण म्हणजे काय? पुसणे म्हणजे विचारणे, विचारल्याशिवाय. ओळखल्याविण म्हणजे ओळख असल्याशिवाय किंवा माहिती, एखाद्या गोष्टीची माहिती असल्याशिवाय. एकाएकी म्हणजे काय? तर एकदम. आता याच्यात काय म्हणायचंय त्यांना? तर कुठलीही माहिती असल्याशिवाय किंवा पूर्ण माहिती घेतल्याशिवाय, पूर्ण चौकशी केल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये. वाटेमधील अडथळे जाणून घ्यायची, त्यानंतर प्रवास करायचा, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे कुठलाही रस्ता अनोळखी रस्त्याने तुम्ही जाताय, तर त्या रस्त्याची माहिती, त्या रस्त्याबद्दल इतरांकडून काय माहिती घेता येईल, ती घेतल्याशिवाय कुठल्याही अनोळख्या रस्त्याने जाऊ नये. एखादे फळ खाण्यापूर्वी त्या फळाचे गुणधर्म जाणून घ्यायचे, त्यानंतर ते फळ खायचं. म्हणजे सुंदर फळ दिसतंय, छान रंग आहे, त्यामुळे ते फळ चांगलंच असणार असं म्हणून खाऊ नका. तर त्या फळाची आधी ओळख करून घ्या. ते नक्की फळ खाण्याचं लायक आहे का? तर हे जाणून घ्या आणि ते जाणून घेतल्यानंतरच ते खा. पडली वस्तू घेऊ नये म्हणजे रस्त्यात पडलेली कुठलीही वस्तू, मग जर ती आपली नसेल तर त्याला हात लावू नये. ती उचलू नका, ती घेऊ नका, कारण ती तुमची वस्तू नाही. पुढे काय म्हटलंय बघा, जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये,
पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. जनी म्हणजे काय? लोकांना सांगतायत ना ते. जन म्हणजे लोक. आर्जव, आर्जव म्हणजे विनंती किंवा विनवणी किंवा विनंती. तोडू नये म्हणजे काय? तर नाकारू नये. पापद्रव्य, पापद्रव्य म्हणजे काय? तर वाईट मार्गाने मिळवलेला पैसा. पाप म्हणजे वाईट मार्ग आणि द्रव्य म्हणजे पैसा. इथे द्रव्य म्हणजे पैसा आहे. जोडू नये म्हणजे काय? तर साठवू नये. पुण्य मार्ग म्हणजे चांगला मार्ग किंवा चांगले वर्तन. सांडू नये म्हणजे काय? तर सोडू नये. आणि कदाकाळी म्हणजे कोणत्याही वेळी. आता इथे काय म्हणतायत संत रामदास? तर कोण्या व्यक्तीने आपल्याकडे विनंती केली किंवा काही मागणे मागितले, तर ते नाकारू नये किंवा नाकारू नका, अमान्य करू नका. म्हणजे कोणी व्यक्ती आली तुमच्याकडे आणि तिने काही मदतीचा हात मागितला तुमच्याकडे, तर त्या व्यक्तीला मदत करा. पाप, कपट अशा मार्गाने म्हणजे वाम मार्गाने, चुकीच्या मार्गाने, चांगल्या नसलेल्या मार्गाने संपत्ती मिळवू नका. अशा संपत्तीचा साठाही करू नका. पापद्रव्य जोडू नये म्हणजे अशी संपत्ती तुम्ही मिळवू नका आणि ती साठवूनही ठेवू नका. पुण्याचा म्हणजे सदवर्तन कधीही सोडू नये. पुण्याचा मार्ग अवलंब करा. चांगलं मार्गाने जा. तो मार्ग सोडू नका. कदाकाळी म्हणजे कधीही, कधीही तो मार्ग, चांगला मार्ग सोडू नका, असं संत रामदास इथे म्हणतात. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. तोंडाळ म्हणजे काय? जे सतत भांडत असते जी व्यक्ती, त्याला तोंडाळ म्हणतात. भांडकुदळ व्यक्ती. वाचाळ म्हणजे काय? तर व्यर्थ बडबड करणारी व्यक्ती. व्यर्थ बडबड म्हणजे त्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. आणि जिथे नाही बोलायचं तिकडे पण बोलणारी व्यक्ती. संत संग म्हणजे संतांचा सहवास. संग म्हणजे सहवास. खंडू नये म्हणजे सोडू नये किंवा खंडू नये म्हणजे तोडू नये किंवा सोडू नये. अंतर्यामी म्हणजे मनातून किंवा हृदयातून. आता काय म्हणतायत? जी व्यक्ती भांडखोर आहे, तोंडाळ आहे, अशा व्यक्तीशी भांडण्यात आपला वेळ घालवू नका. ज्याप्रमाणे भांडखोर व्यक्तीच्या नादी लागू नये, तसंच जशी भांडखोर व्यक्तीबरोबर भांडण्यात काय अर्थ नाहीये, तसंच व्यर्थ बडबड करणाऱ्या व्यक्तीच्या नादी तुम्ही लागू नका. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये आपला वेळ घालवू नका. सज्जनांची मैत्री, सज्जन म्हणजे संतांचा सहवास, चांगल्या व्यक्तींचा सहवास कधीही सोडू नका. संतांच्या सहवासात आपला विकास होतो, आपण चांगले घडतो. म्हणून संतांचा सहवास कधीही सोडू नका. त्यांना आपल्या मनात, हृदयात जपून ठेवा, असं संत रामदास इथे म्हणतात. तर पुढे काय म्हणतायत बघा. आळसी सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्या विण करू नये कार्य काही. आळसे म्हणजे आळसाने, चहाडी म्हणजे काय? तर चुगली करणे किंवा एखाद्याबद्दल काही वाईट साईट इतरांना सांगणे. आणि कार्य म्हणजे काम. आळसामध्ये कधीही सुख मानू नका. म्हणजे सगळं मला आयतं मिळावं असं कधीही म्हणू नका. आळस करून काम न करता काहीही मिळत असेल तर ते कधीही घेऊ नका. यात सुख कधीही नसतं. म्हणजे आळसाने जे आयतं मिळतं त्याच्यामध्ये कधीही सुख मिळत नाही. एखाद्याबद्दल वाईट बोलू नका. त्याच्याबद्दल वाईट कोणाला सांगू नका. वाईट बोलू पण नका आणि त्याच्याबद्दल म्हणजे चहाडी करू नका. त्याच्याबद्दल कोणाला वाईट काही सांगू नका. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नका. म्हणजे कुठलंही काम करण्या अगोदर त्याची माहिती जाणून घ्या आणि तरच ते काम करा. एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याविषयी आपले मत व्यक्त सुद्धा करू नका. त्याचबरोबर कोणतेही काम अर्धवट सोडू नका, असं संत रामदास म्हणतात. पुढे काय म्हणतायत बघा. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या.
सभेमध्ये लाजू नये. बाष्कळपणे, बाष्कळपण म्हणजे ज्ञान नसताना किंवा बालिशपणे, काही माहिती नसताना त्याला म्हणतात बाष्कळपणे. बोलू नका. पैज, पैज म्हणजे काय? तर शर्यत. पैज म्हणजे शर्यत. फोड म्हणजे स्पर्धा. आता त्यांना काय सांगायचंय? सभेमध्ये म्हणजे 4 लोकांमध्ये जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा अजिबात लाजू नका. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते सर्वांसमोर मांडा. पण जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाहीये, एखाद्या गोष्टीची माहिती नाहीये, तर माहीत नसताना बालिशपणे काहीही बोलू नका. कधीही कोणाशी शर्यत लावू नका किंवा कोणाशी स्पर्धाही करू नका, असे कवी सांगत आहे. शर्यत म्हणजे काय? तर चांगल्या गोष्टीची शर्यत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण कोणाला तरी कमीपणा दाखवण्यासाठी, कोणाला तरी अ, कमी लेखण्यासाठी म्हणून त्याच्याबरोबर शर्यत करू नका, स्पर्धा करू नका. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. कोणाचा उपकार घेऊ नका, घेतला तरी राखू नये. राखू नये म्हणजे काय? तर ठेवू नये. आता याचा अर्थ तुम्हाला मी सांगते पुढे. परपीडा म्हणजे इतरांचं दुःख. पर म्हणजे इतर. विश्वासघात. विश्वासघात म्हणजे काय? बेईमानी. आता कवी काय म्हणतायत? कधीच कोणाचे उपकार घेऊ नका. म्हणजे कोणाकडूनही काही फुकट घेऊ नका. आणि जर तशी वेळ आली, आता कधी-काळी आपल्याला अशी वेळ येऊ शकते. एखाद्या वेळेला आपण कुठे बाहेर गेलो, अचानक आपण पाकीट घरात विसरलो आणि अशा वेळेला पैसे नाहीयेत, तर मग कोणाकडे तरी मागण्याची वेळ येते. अशी वेळ आली, तर अजिबात काय करू नका, त्याचे उपकार ठेवू नका. म्हणजे त्याचे उपकाराची परतफेड लगेचच्या लगेच करा. कधीही दुःख इतरांना देऊ नका आणि कोणाचा विश्वासघात तसेच कोणाशी बेईमानी करू नका, असे कवी इथे सांगत आहेत. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले बोजे घालू नये कोणी एकासी. व्यापकपणा म्हणजे काय? तर मनाचा मोठेपणा. व्यापकपणा म्हणजे मनाचा मोठेपणा. सांडू नये म्हणजे काय करू नये? सोडून देऊ नये. मनाचा मोठेपणा आपला कधीच सोडू नये. पराधीन होऊ नये. पराधीन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. पराधीन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे. आपले ओझे घालू नये कोणा एकासी. कोणा एकासी म्हणजे कोणावरही. संत रामदास काय सांगतायत? स्वतःचा मनाचा मोठेपणा कधीच सोडून देऊ नका. आपले मन हे नेहमी मोठे ठेवा. तसेच कवी म्हणतायत, की परावलंबी होऊ नका. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. इतरांवर आपले ओझे लादू नका. म्हणजे आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, आपण ओझं वाटू कोणाला तरी, असं वागू नका. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य मार्ग म्हणजे सत्याचा मार्ग, प्रामाणिकपणाचा मार्ग, खरेपणाचा मार्ग. सांडू नये म्हणजे इथे आपण बघितले, सांडू नये म्हणजे सोडून देऊ नये. असत्य पंथे जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये. अभिमान म्हणजे व्यर्थ गर्व. अभिमान असला पाहिजे, पण इथे त्याचा अर्थ काय म्हटलंय त्यांनी, की अति गर्व असू नये कुठल्याही गोष्टीचा. कुठल्याही गोष्टीचा तर असत्याचा, खोटेपणाचा गर्व असू नये. सत्याचा मार्ग कधीही सोडू नये. कधी पण खरं वागा, खरे बोला आणि खरेपणाने वागा. खोटेपणाचा खोटा अभिमान म्हणजेच व्यर्थ गर्व बाळगू नका. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्ती म्हणजे, कीर्ती म्हणजे कुप्रसिद्धी. सांडावी म्हणजे सोडून देणे. सत्कीर्ती म्हणजे चांगली कीर्ती. दृढ धरावी म्हणजे
ठाम राहणं त्या गोष्टीसाठी. विवेके म्हणजे चांगल्या विचाराने. काय सांगतायत संत रामदास? तर अपकीर्तीला अजिबात बळी पडू नका. म्हणजे तुमची कोणतरी काहीतरी वाईट प्रसिद्धी करते, तर त्याला बळी पडू नका. आपल्याला आपलं चांगलं आपल्याला लोकं म्हणतायत. जर तुम्ही ते नाही आहात आणि तरी तुमची प्रसिद्धी कुप्रसिद्धी कोण करतंय, तर ती टाळावी. चांगले काम करून आपण प्रसिद्धी मिळवायची आपल्याला. आपल्याला कुप्रसिद्ध नाही व्हायचंय. तर आपल्याला काय करायचंय? सत्कीर्ती आपली पसरली पाहिजे सगळीकडे. सारासार विचार करून, विवेकाने वर्तन करून सत्याचा मार्ग आपल्याला निवडायचंय. तर संत रामदास स्वामी यांनी या संपूर्ण त्यांची जी ही रचना आहे, त्या रचनेमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते एक थोडक्यात आपण त्याचा सारांश बघूया. रामदास स्वामी आपण समाजात कसे वागावे याबाबत मार्गदर्शन करताना म्हणतात, आपण नेहमी सावध मनाने वागावे. इतरांना सहकार्य करावे. कोणाशीही कपटाने वागू नये. तोंडाळ, वाचाळ माणसांपासून दूर राहावे. आळस झटकून पूर्ण विचार करून वागावे. कोणाचाही उपकार घेऊ नये, पण जर घेतलास तर त्याची परतफेड करावी. नेहमी आपले मन मोठे ठेवून वागावे. नेहमी सत्याने वागावे. कुप्रसिद्धी टाळावी आणि आपण सुप्रसिद्ध कसे होऊ याकडे लक्ष द्यावे. या संपूर्ण रचनेमध्ये अशा पद्धतीने संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणं, आदर्श व्यक्ती कशी असावी हे आपल्याला या संपूर्ण रचनेमधून सांगितलंय. त्यामुळे मुलांनो, आजची ही सगळी रचना ऐकल्यानंतर, त्याचा अर्थ समजून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच एक चांगला माणूस बनण्यासाठी काय करता येईल किंवा तो चांगला माणूस कसा असेल, हे तुम्हाला यामधून रचनेमधून नक्कीच समजलं असेल. त्यामुळे तुम्ही ते नक्कीच बनण्याचा, चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न कराल. तर आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली, ते नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.